हाय फॅमिली. आज चाललोय शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर जाताना हा पहिलाच दरवाजा, हा महादरवाजा लागतो. हा जुन्या काळातले बुरुज आहेत आणि इथे सूचना फलक आहे. गणेश दरवाजा स्कॅनर आहे, याच्यावर माहिती काही भेटेल तुम्हाला. हा गणेश दरवाजा म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, आलो आता तिसऱ्या दरवाजाकडे जात असताना इथे बसण्यासाठी उपलब्ध सोय आहे. तिसरा दरवाजा हा पिराचा दरवाजा म्हणून ओळखला जातो. इथं वर बघितल्यावर वाटतं तसं गोल घुमटासारखं आहे. पुढं अशी हिरवीगार झाडे आहेत. जाताना आपल्याला एक जात्याचं चाक दिसलं आहे. त्या जात्याच्या चाकाचं वैशिष्ट्य हे फार जुन्या काळाचं आहे. तर हा आहे हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा इथे जात असताना सर्व खडकाळ भाग आहे. वर चढताच तुम्हाला फुलांची झाडे, बसण्यासाठी जागा आहे. इथे एक शिवाय देवी रस्ता जातो, एक वरती कडेला टाकत जातो. इथं पाण्याच्या टाक्यांना लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. तर आपण चाललोय आता पाचव्या दरवाजाकडे. पाचवा दरवाजा हा शिवाई देवी या नावाने ओळखला जातो. जाताना इथे थोड्याशा अशा उंच पायऱ्या आहेत. उंच म्हणजे जागेवर पायऱ्या आहेत. आणि हा आहे मेन दरवाजा. मेन दरवाजातून वरती गेल्यावर इथं तुम्हाला भेटेल. जुन्या प्रथेनुसार म्हणतात इथं घोडशाळा होती. आणि इथं आपण जिजाऊ मातांचे दर्शन घेण्यासाठी व शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. इथं कुलूप लावलेलं असल्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. दर्शन घेऊन झाल्यावर आपण आलो शिवाजी महाराजांचे जन्मस्थानी. जन्मस्थान बघून झालं. इथं तलाव. चला तुम्हाला जुन्नरचा नजारा दाखवतो. इथून हे सगळं जुन्नर दिसत आहे. खूप खोल दरे आहेत. तर चला आपण कडेलोटाकडे जाऊ. शिवनेरी किल्ल्याचं लास्ट स्टॉप म्हणजे कडेलोट. इथं पण स्कॅनर दिला आहे. काही तुम्हाला माहिती लागत असेल तर
स्कॅनरवर जाऊन माहिती काही घेऊ शकता. इथून खूप सुंदर असा नजारा दिसत आहे. चल तर या तुम्ही पण शिवनेरी किल्ला बघण्यासाठी.